कालीन सत्य कथा स्थविर रेवत व साधना। भगवान बुद्धाच्या काळातील ही घटना आहे। स्थविर रेवत यांचे नाव जास्त प्रचारत नाही। ते एक संबोधी प्राप्त केलेले भिक्षू होते, तेही स्वयंप्रयत्नाने। त्यामुळे त्यांचे नाव बौद्ध काळात आजही अजरामर आहे। स्थविर रेवत हे भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य सारीपुत्र यांचे लहान भाऊ होते। सारीपुत्रे हे सुद्धा संसारी गृहस्थ होते। त्यांना पत्नी व मुली होती, परंतु ते सुद्धा कुटुंब व संसार सोडून भगवान बुद्धाचे अनुयायी झाले होते। त्यांची पत्नी व मुले होती, घरी आई वडील होते। त्यांनी प्रव्रजा घेतल्यानंतर त्यांचे मुले व पत्नी यांना दुःखात असताना त्यांचे भाऊ रेवत हे सतत पाहत होते व त्यांच्या मनावर सुद्धा परिणाम झाला, कारण त्यांचाही विचार परिव्रजा घेण्याचा होता। त्यांच्या आईवडिलांची इच्छा मात्र रेवत यांनी आता लग्न करावे, संसार करावा अशी होती। त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी योग्य वधू बघितली, लग्न ठरले। परंतु जेव्हा लग्नाची वरात आली तेव्हा रेवत लग्नातून जंगलात पळून गेले। त्यांनी भगवान बुद्धाच्या एका साधारण भिक्षूकडून प्रव्रजा घेतली व ध्यानाची थोडी माहिती घेतली आणि निबिड अरण्यात ज्या वनाचे नाव खदीर वन तेथे जाऊन ध्यान करू लागले। त्यांच्या लग्नातून पळून जाण्याचे कारण असे की त्यांनी स्वतःचे भाऊ सारीपुत्र यांच्या पत्नीची व मुलाची दशा पाहिली होती व त्यांना असे वाटले की मी जर लग्न केले व त्यानंतर प्रव्रजा घेतली तर माझ्या पत्नीचे व मुलाचे असेच हाल होतील। त्यामुळे त्यांना दुःख देण्यापेक्षा लग्नच न केलेले बरे, या विचाराने प्रभावित होऊन ते लग्नातून निघून गेले। पुढे रेवत हे साधारण भिक्षूकडून दीक्षा घेऊन व ध्यानाच्या बाबतीत माहिती घेऊन खदीर वनामध्ये ध्यानाचा सराव करू लागले। त्यांनी ध्यानामध्ये मौन व एकांत साधले। त्यांना भगवान बुद्धांना भेटण्याची तीव्र इच्छा होती, परंतु त्यांनी पुन्हा विचार केला की आपण भगवानांना भेटावे त्या अगोदर काहीतरी योग्य बनले पाहिजे। म्हणून 7 वर्ष ध्यान साधना करत राहिले व ध्यानामध्ये पारंगत झाले। आता त्यांना संपूर्ण ध्यान उपलब्ध झाले। त्यांना स्वतःच्या शरीरातच भगवान बुद्धाचे दर्शन घडले। ते स्वतः ध्यान साधनेमधून भगवान बुद्धांना पाहू शकत होते। त्यामुळे रेवत परेशान होते। पहिले भगवान बुद्धाकडे जायचे होते, आता त्यांचे दर्शन येथेच घडले, त्यामुळे जाण्याची गरज नाही। भगवान बुद्धांनी चित्तबोधीने रेवतची अवस्था जाणली, त्याची मनस्थिती ओळखली व भगवान बुद्धांनी स्वतः रेवतकडे जाण्याचा निश्चय केला। स्वतः भगवान सारीपुत्र आनंद व इतर भिक्षूंना घेऊन रेवतकडे निघाले। रेवत ज्या खदीर वनामध्ये राहत ते जंगल एवढे भयानक होते की मोठमोठ्या दऱ्या खोऱ्या, झाडे झुडपे, वेली हिंस्र पशूंनी गजबजलेले असे। दिवसा वाघ सिंह डरकाळ्या फोडत, त्यामुळे सर्वसामान्य नगरवासी त्या जंगलाकडे कधीच जात नसत। जेव्हा भगवान बुद्ध त्या जंगलाकडे निघाले तेव्हा सोबतच्या भिक्षूंना ते जंगल एवढे सुंदर व आकर्षक वाटले। ठिकठिकाणी फुले, फळे, नाले, स्वच्छ पाणी, झाडावर वेलीचे ताटवे, एकदम शांतता, फुलाचा सुगंध, फुलाचे नैसर्गिक देखावे, हे सर्व पाहत असताना भगवंता सोबत रस्ता व जंगल कधी संपले हे भिक्षूंना कळले सुद्धा नाही। इकडे रेवतने ध्यानातून सर्व ओळखले व भगवान आपल्याकडे येत आहे म्हणून त्यांच्याकडे सुंदर आसन बनविले। तेथे जंगलात काय असणार, परंतु चांगले चौकोनी दगड व त्यावर गवताचे व झाडाच्या पाल्याचे आसन व सुगंधी फुले टाकली। ते आसन तेव्हा राजसिंहासनासारखे वाटत होते। भगवंत व सर्व भिक्षूसह रेवतकडे पोहोचले। तेथे भगवंत इतर भिक्षू 1 महिना राहिले, परंतु येताना भगवान रेवतला घेऊन आले। तोही प्रवास चांगला झाला, परंतु मध्यंतरी एक घटना होऊन गेली, त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले। हे असे कसे घडले? जेव्हा भगवान व रेवत परत येत होते तेव्हा काही अंतर चालून आल्यावर 2 भिक्षूच्या लक्षात आले की त्यांची जलपात्रे तेथेच जेथे रेवत राहत होते तेथे विसरून राहिली। ते परत घेण्यासाठी जेव्हा ते 2 भिक्षू परत जात होते तेव्हा ते जंगल त्यांना खूप भयानक वाटले। ते ज्या ठिकाणी पोहोचले ते ठिकाण रेवतचेच होते, पण आता तेथे उजाड व भयंकर दिसत होते। भगवान ज्या आसनावर बसले होते ते आसनसुद्धा फारच ओबडधोबड व खराब दिसत होते। थोडाच तर वेळ झाला, त्यामुळे त्या भिक्षूंना ते खडहर भीतीदायक वाटत होते। त्यांनी जलपात्रे घेतली व परत निघाले। तेव्हा जंगलातून जाताना त्यांना वाट सापडत नव्हती। काटे कुटे वेली मध्ये दिसत होत्या, हिंस्र पशूचे आवाज येत होते, फुले व सुंदर दृश्य त्यांना दिसले नाही।
जे भगवानासोबत जाताना त्यांनी पाहिले होते, अनुभवले होते, परंतु आता त्यांना रस्त्यात दऱ्या खोऱ्या साप इत्यादीमधून रस्ता काढावा लागला होता. त्यांच्या अंगाला काटे ओरबडत होते. त्यामध्ये जवळच ओरडणाऱ्या प्राण्यांच्या आवाजामुळे ते झाडावर चढून बसायचे, पुन्हा काही वेळाने जंगलातून चालायचे. असे त्यांना 2 दिवसाच्या प्रवासासाठी 8 दिवस लागले. इकडे जे भगवानासोबत भिक्षू आले होते ते त्या ठिकाणाची प्रशंसा करायचे. ते म्हणायचे, स्थवीर रेवत जेथे राहत होते तेथे स्वर्गासारखी शोभा आहे. अत्यंत सुंदर जंगल आहे. राजमहालासारखे भव्य परिसर आहे. तेथून त्यांना निघावे वाटत नव्हते. ही चर्चा भिक्षूमध्ये होती व विशाखा माता ते ऐकत होती. त्यानंतर ते 2 भिक्षू श्रावस्तीला पोहोचले. तेव्हा विशाखे मातेने त्यांना कुतूहलवश विचारले की तुम्ही कसे आलात? प्रवास चांगला झाला का? तेव्हा ते भिक्षू म्हणाले, आम्ही कसे तरी जीव वाचवून आलो. महाभयंकर जंगल आहे. दऱ्या खोऱ्या, हिंस्र पशु प्राणी, मोठमोठे अजगर, साप, हिंस्र पशूचे आवाज, सूर्यकिरण दिसत नव्हते. काटेरी झुडपातून चालावे लागले. असे कसे तरी आम्ही जिवंत पोहोचलो. नसता आम्ही परत आलो नसतो. वेळोवेळी भीतीमुळे आम्ही झाडावर चढून बसलो, कारण जवळच हिंस्र पशूचे आवाज व डरकाळ्या ऐकू येत होत्या. नंतर खाली उतरून काही अंतर कापायचे, त्यामुळे आम्हाला यायला वेळ लागला व 2 दिवसाच्या प्रवासासाठी तब्बल 8 दिवस लागले. विशाखा मातेला हे दोन्ही भिक्षूचे सांगणे विरोधाभासी वाटले. जे भिक्षू भगवानासोबत आले होते ते त्या जंगलाचे वर्णन नंदनवनासारखे करीत होते व भिक्षू रेवत राहत असलेल्या जागेला राजमहालासारखे सांगत होते. तर त्याच जागेवरून जे 2 भिक्षू उशिरा एकटे आले त्यांचे त्या जंगलाबाबत व स्थवीर रेवतच्या जागेबाबतचे वर्णन भयानक व ओसाड खंडहरासारखे सांगत होते. तेव्हा विशाखा मातेने ही समस्या भगवान बुद्धाला विचारली. विशाखा माता म्हणाली, भगवान, आपण स्थवीर रेवत जेथे होते त्या जागेबद्दल व जंगलाबद्दल काही भिक्षू स्वर्गासारखे सांगतात व काही भिक्षू भयानक वर्णन करतात. असे का व त्या जागेचे रहस्य काय आहे? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, जोपर्यंत माझा पुत्र रेवत तेथे होता तोपर्यंत त्या ठिकाणी एक प्रकाशाचा झोत दिवा तेथे होता. आता तो निघून आल्यामुळे त्या जागी अंधकार असणारच, कारण एखाद्या अंधाऱ्या जागेतून जसा दिवा काढावा तसे घडले आहे. तेच त्या स्थानाचे रहस्य आहे. तात्पर्य असे की सतत ध्यान साधनेमुळे व योग्य ज्ञान प्राप्तीमुळे आपल्या स्वभावावर एक वेगळे वलय बनते, जसे संरक्षण कवच. कारण स्थवीर रेवत बरेच दिवस तेथे होते, परंतु त्यांना या भयानक गोष्टी कधी जाणवल्या नाहीत व त्यांचे त्याकडे लक्षही नाही. मैत्री व करुणा भावनेमुळे हिंस्र पशुसुद्धा जवळून जात असतील, परंतु त्यांना काही करत नसतील. हे सर्व ध्यानामुळे घडते, एवढे मात्र नक्की. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु साधु साधु.